आगामी काळात एकत्र येऊ शकतो। मात्र जर राज ठाकरे यांचा भाजपला विरोध असेल, भाजपच्या भूमिकेचं किंवा सरकारच्या सध्याच्या भूमिकेचं समर्थन राज ठाकरे करत नसतील तरच आगामी काळामध्ये त्यांना समर्थन दिलं जाणार असं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संदीप जी, आपण पाहतोय राज ठाकरे यांचं हे जे विधान आहे त्याच्यावरून सध्या चर्चा रंगलेली आहे, तर राज ठाकरे यांनी ही साध उद्धव ठाकरेंना घातली आहे का? कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया। काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत संदीप देशपांडे यांचा आवाज खरं तर पोहोचू शकत नाहीये। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, कारण राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसतेय। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे राज ठाकरे यांचे एक विधान, आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं खूप छोटी आहे, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरे यावेळेस बोलताना दिसतंय। आणि त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्राला खरं तर हा प्रश्न पडलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी दिलंय का, हा देखील सध्या सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता आगामी काळात एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांनी ही साध घातली आहे का, हा देखील सवाल उपस्थित केला जातोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये एकत्र दिसणार का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व प्रश्नांमध्ये यावेळेस सुषमा अंधारे यांनी जे साम टीव्ही सोबत बोलत असताना म्हटलं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे। राज ठाकरे यांनी जी साथ घातली ती भाजप सोबत घातली आहे की भाजपला बाजूला सारून घातलेली आहे, हा सवाल या दरम्यान सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता जर भाजपला राज ठाकरे यांचा विरोध असेल किंवा सध्याच्या सरकारला राज ठाकरे यांचा विरोध असेल तरच त्यांची ती साथ महत्त्वाची आहे असं सुद्धा या दरम्यान सुषमा अंधारे या म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि सध्याची राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती सुद्धा बदलती भूमिका आहे। एकनाथ शिंदेंची ते भेट घेत आहे, दुसरीकडे साथ घालत आहे असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटलं। त्यामुळे आगामी काळातलं चित्र जे आहे ते अस्पष्ट आपल्याला बघायला मिळतंय। मात्र राज ठाकरे यांचं हे विधान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारे विधान आहे। कारण सध्या आपण जर बघितलं तर या आधीच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी महायुती सरकारला सुद्धा यावेळेस पाठिंबा दिलेला होता, बिनशर्त पाठिंबा महायुतीला राज ठाकरे यांचा बघायला मिळालेला होता। आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासंदर्भात, उद्धव ठाकरे संदर्भात मोठं विधान केलेलं आहे। आणि त्यामुळे आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं ही खूप छोटी आहे, राज्य खूप मोठं आहे आणि राज्यासाठी काम करायचंय असं या दरम्यान राज ठाकरेंनी म्हटलंय।